नमस्कार. आज आपण एका अशा वाक्यावर सखोल चर्चा करणार आहोत जे आपण अनेकदा ऐकलं असेल, पण अ, कदाचित त्याच्या आत दडलेला अर्थ कधीच पूर्णपणे उलगडला नसेल. योहान 16:28 येशू म्हणतो, "मी पित्यापासून निघून जगात आलो आहे आणि आता मी जग सोडून पित्याकडे जात आहे." हे वाक्य वरवर पाहिलं तर म्हणजे एका प्रवासाचं वर्णन वाटतं. आलो आणि आता परत जातोय. सोपं आहे. पण आपल्याला मिळालेल्या स्रोतांनुसार या साध्या दिसणाऱ्या वाक्यात एक प्रचंड मोठं विश्वशास्त्रीय आणि म्हणूया की कायदेशीर नाट्य दडलेलं आहे. आजची आपली चर्चा याच स्रोतांवर आधारित असेल. ह्या वाक्याचा खरा अर्थ काय हे जाणं म्हणजे नक्की कुठे जाणं आणि ह्या जाण्यामुळे काय बदललं. चला, या प्रवासाच्या वर्णनामागचा खरा राज्याभिषेक समजून घेऊया. तर सुरुवातीलाच एक मोठा गोंधळ दूर करूया. जेव्हा आपण स्वर्ग म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर निळं आकाश आणि ढग येतात. पण स्रोतांनुसार स्वर्ग ही एकच जागा नाही. हो. त्यात दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे देवदूतांचा स्वर्ग आणि दुसरा पवित्र आत्म्यातील स्वर्ग. हा फरक खूप महत्वाचा आहे, नाही का? अगदी. तर मग पुत्र नक्की कोणत्या स्वर्गातून आले होते? तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे, कारण याच फरकामध्ये या सगळ्या चर्चेचं मूळ दडलेलं आहे. या लिखाणात असं स्पष्ट केलंय की पुत्र पवित्र आत्म्यातील स्वर्गातून आले होते, जो देवाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. पण ते परत कुठे जात होते? ते देवदूतांच्या स्वर्गात जात होते. आणि तिथे जाऊन ते काय करणार होते? तर प्रत्यक्ष सिंहासनावर बसणार होते. एक मिनिट. प्रत्यक्ष सिंहासन म्हणजे खरोखर सिंहासन, सोन्याचं हिऱ्यांनी जडलेलं असं काही? उम्हम. आणि हे देवदूतांच्या स्वर्गात जाणं म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं असं नाहीये का? नाही, अजिबात नाही. हीच तर या वचनातली पहिली धक्कादायक गोष्ट आहे. त्यांचं पित्याकडे जाणं हे प्रवासवर्णन नाहीये. अच्छा. तो एक राज्याभिषेक आहे. हे स्थलांतर नाही तर अधिकाराची स्थापना आहे. ते फिरायला नाही तर राज्य करायला जात होते. प्रत्यक्ष सिंहासन म्हणजे शक्ती आणि अधिकाराचं केंद्र. त्यामुळे हे फक्त ठिकाण बदलणं नाही तर भूमिका बदलणं आहे. वाह! म्हणजे हे ट्रॅव्हलॉग नाही तर कोरोनेशन आहे. या एका विचारानेच वाक्याचा संपूर्ण अर्थ बदलतो. पण मग या अधिकाराचा संबंध पित्याच्या नावाशी कसा जोडला जातो? स्रोतांमध्ये म्हटलंय की पित्याकडे जाणे म्हणजे पित्याच्या नावाकडे जाणे. बरोबर. आता हे तर आणखीच गोंधळात टाकणार आहे. म्हणजे कोणी नावाकडे कसं जाऊ शकतो? हाच नेमका मुद्दा आहे. देव अमर्याद आहे. त्याला वेळ आणि जागेचं बंधन नाही. पण आपण मर्यादित आहोत. आपल्याला समजण्यासाठी देव प्रतीकांचा वापर करतो. या स्रोतांनुसार देवाचं नाव हे वेळ आणि अवकाशात म्हणजे स्पेस टाईममध्ये देवाच्या अधिकाराचं, त्याच्या उपस्थितीचं आणि त्याच्या शक्तीचं प्रतीक आहे. अजून थोडं सोपं करून सांगाल का? म्हणजे एखादं उदाहरण देऊन. नक्कीच. हे असं आहे जसं एखाद्या देशाचा राष्ट्रध्वज. तो ध्वज म्हणजे तो देश नाही, पण तो त्या देशाच्या अधिकाराचं, सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे, की नाही? होय, बरोबर. जिथे तो ध्वज असतो तिथे त्या देशाचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे देवाचं नाव म्हणजे त्याचा अधिकार आणि उपस्थिती यांचं प्रतीक आहे. म्हणून पित्याच्या नावाकडे जाणं म्हणजे त्या सिंहासनावर बसून वेळ आणि अवकाशावरील देवाचा संपूर्ण अधिकार स्वतःकडे घेणं. अच्छा, म्हणजे हा एक वारसा हक्क मिळवण्यासारखा प्रकार झाला. जसं एखादा वारस आपल्या वडिलांच्या नावाची आणि साम्राज्याची जबाबदारी स्वीकारतो, तसंच काहीसं. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ही तुलना एकदम योग्य आहे. आणि इथेच एक अत्यंत खोल आणि आश्चर्यकारक गोष्ट समोर येते. स्रोतांमध्ये म्हटलंय की हा वारसा हक्क मिळवण्यासाठी पुत्रांनी स्वतःला रिक्त करून एक निर्मित मखलूक म्हणजे क्रिएटेड बीइंग म्हणून रूप घेतलं. थांबा. काय म्हणालात? निर्मित मखलूक म्हणजे जो निर्माता होता तोच निर्मितीचा भाग बनला. हे समजायला खूप कठीण आहे. जो आधीपासूनच वारस आहे त्याला वारसा हक्क मिळवण्यासाठी निर्मितीचा भाग होण्याची काय गरज होती? हे तर आधीपासूनच त्यांचंच होतं, नाही का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि याच प्रश्नात या संपूर्ण योजनेचं सौंदर्य दडलेलं आहे. होय, ते मूळचे वारस होते, पण त्यांना तो वारसा हक्क केवळ वारसा म्हणून नाही तर कमावून सिद्ध करायचा होता. एक निर्मित मखलूक म्हणून मानवी रूपात येऊन त्यांनी आज्ञापालनाच्या परीक्षेतून पित्याच्या नावाचा वारसा हक्क मिळवला. सिंहासनावर बसून त्यांनी वेळ आणि अवकाशावरील आपला मालकी हक्क
कायदेशीररित्या निश्चित केला. ठीक आहे, म्हणजे पुत्राने पित्याच्या नावाचा वारसा हक्क मिळवला आणि सिंहासनावर बसले. याच संदर्भात एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, ते पित्याच्या उजवीकडे बसले. मला नेहमी प्रश्न पडतो की अमर्याद देवाला उजवी डावी बाजू कशी असू शकते? याबद्दल स्रोतांमध्ये काय म्हटलं आहे? इथे एक अतिशय मनोरंजक गोष्ट स्पष्ट केली आहे. देव अमर्याद असल्यामुळे त्याला भौतिक अर्थाने उजवी डावी बाजू नाही. उजवी बाजू हे एक प्रतीक आहे. प्रतीक. हो, त्या संस्कृतीत उजवी बाजू म्हणजे सन्मान, निवड आणि अधिकार, तर डावी बाजू म्हणजे नकार किंवा कमी महत्त्व. अच्छा, म्हणजे ही जागा नाही तर दर्जा किंवा पदवी आहे. इट्स नॉट अबाउट जॉग्रफी, इट्स अबाउट हायरार्की. अगदी बरोबर. त्यामुळे पित्याच्या उजवीकडे बसणे म्हणजे पित्याने निवडलेला, ज्याला पित्याच्या नावाचा वारसा मिळाला आहे आणि जो अधिकारात पित्याच्या बरोबरीचा आहे, तो होय. हे प्रत्यक्ष सिंहासन देवदूतांच्या स्वर्गात आहे, जिथे हा अधिकार स्थापित झाला आहे. हे देवाच्या असीमतेत एक सिम्बॉलिक स्थान आहे, जे आपल्यासारख्या मर्यादित मखलुकातांना समजण्यासाठी वापरलं गेलं आहे. हे सगळं अविश्वसनीय आहे. म्हणजे पुत्र सिंहासनावर विराजमान झाले, त्यांना अधिकार मिळाला, मग पुढे काय? स्रोतांमध्ये या घटनेचा संबंध थेट पवित्र आत्म्याच्या येण्याशी जोडला आहे. असं वाटतं की एक घटना दुसऱ्या घटनेसाठी आवश्यक होती. या दोन्हीमध्ये नक्की काय संबंध आहे? या दोन गोष्टी केवळ जोडलेल्या नाहीत, तर त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. पुत्राचं सिंहासनावर बसणं ही पवित्र आत्म्याला पाठवण्यासाठी एक पूर्वअटहुटी. पूर्वअट. हो, पुत्र सिंहासनावर विराजमान झाल्यामुळेच ते पवित्र आत्म्याला म्हणजेच सहाय्यकाला पाठवू शकले. त्यानंतरच पिता आणि पुत्र पवित्र आत्म्याद्वारे विश्वासणाऱ्यांमध्ये वास करतात. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांना जवळ येण्यासाठी दूर जावं लागलं. हे तर कोड्यासारखं आहे. माझं डोकं चक्रावून गेले. हे तर्कशास्त्र मला परत एकदा समजावून सांगा, कारण हे वरवर पाहता विरोधाभासी वाटतं. होय, आणि हाच या योजनेचा अद्भुत भाग आहे. म्हणूनच येशूने म्हटले की मी जातो आणि तुमच्याकडे परत येतो. त्यांचं जाणं हे त्यांच्या शारीरिक मर्यादित उपस्थितीचा शेवट होता. ते जगात असताना एका वेळी एकाच ठिकाणी असू शकत होते. बरोबर. पण सिंहासनावर बसून पवित्र आत्म्याला पाठवल्यामुळे ते आता आत्म्याच्या रूपात एकाच वेळी सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकतात. त्यांचं शारीरिक जाणं हे त्यांच्या अमर्याद आध्यात्मिक उपस्थितीसाठी गरजेचं होतं. वाह, म्हणजे ते गेले म्हणूनच ते अधिक जवळ आले. त्यांनी एका ठिकाणची उपस्थिती सोडून सर्वव्यापी उपस्थिती मिळवली. ह्या नवीन व्यवस्थेमुळे विश्वासणाऱ्यांना पित्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळतो, जो पूर्वी उपलब्ध नव्हता. हो, पुत्राने हा मार्ग स्वतःच्या लाण्याने उघडला. पण यामुळे माझा मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो, जो मला वाटतं तुम्ही उत्तर देण्याचं टाळलंत. जर ते वारस होतेच आणि त्यांना सिंहासनावर बसायचंच होतं, तर मग वधस्तंभाचं तो वेदनादायी आणि अपमानकारक मार्ग का निवडावा लागला? ते थेट सिंहासनावर का नाही गेले? सर्व शक्तिमान देव म्हणून ते वेगळ्या प्रकारे हे करू शकले नसते का? याचं कारण खूप खोल आहे आणि ते न्याय या संकल्पनेशी जोडलेलं आहे. त्यांना केवळ निर्मितीवर अधिकार गाजवायचा नव्हता, तर निर्मितीला पापाच्या बंधनातून मुक्त करायचं होतं. वधस्तंभाद्वारे त्यांनी सैतान आणि पापावर न्याय करण्याचा हक्क कायदेशीररित्या प्रस्थापित केला. एक मिनिट, कायदेशीररित्या? हे ऐकायला खूप कॉर्पोरेट किंवा लीगल वाटतंय. आपण इथे आत्मा आणि पापाबद्दल बोलत आहोत. स्रोतांमध्ये हा लीगल दृष्टिकोन का वापरलाय, याचं काय महत्त्व आहे? याचं महत्त्व खूप आहे. कल्पना करा, जर त्यांनी केवळ आपल्या शक्तीने सैतानाला हरवलं असतं तर तो केवळ जुलूम ठरला असता. म्हणजे पॉवर प्ले. एक्झॅक्टली. एका शक्तीने दुसऱ्या शक्तीला दाबून टाकलं. पण प्रेमाने आणि आज्ञापालनाने अगदी मृत्यू पत्करून त्यांनी हे सिद्ध केलं की देवाचा मार्ग नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. ही केवळ शक्तीची लढाई नव्हती, तर हक्काची लढाई होती. सैतानाने त्यांना नाकारला आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण वधस्तंभावर आज्ञापालन करून त्यांनी पापाची किंमत चुकवली आणि सैतानाच्या अधिकारालाच मुळापासून आव्हान दिलं. म्हणजे हे केवळ एक आध्यात्मिक घटना नव्हती, तर एक कायदेशीर पुष्टीकरण होतं. जसं न्यायालयात एखादा खटला जिंकून आपला हक्क सिद्ध केला जातो. अगदी तसंच वधस्तंभाद्वारे त्यांनी आपला अधिकार सिद्ध केला आणि सैतानालाही त्यांच्या अधीन होण्यास भाग पाडलं. त्यांनी मृत्यूवर विजय मिळवून दाखवून दिलं की त्यांचा अधिकार अंतिम आहे. यानंतरच त्यांनी सिंहासनावर बसून वेळ आणि अवकाशाचा वारसा हक्क कायदेशीररित्या निश्चित केला.
हा एक चेकमेट होता, जिथे सैतानाकडे कोणताही कायदेशीर दावा उरला नाही. अविश्वसनीय. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय होतो? मी पित्याकडे जात आहे हे फक्त एका प्रवासाचं वर्णन नाही, ही एक कायदेशीर आणि विश्वशास्त्रीय प्रक्रिया आहे, ज्यात स्वतःला रीत करणं, मानवी रूपात येऊन वारसा हक्क कमावणं, वधस्तंभावर कायदेशीर विजय मिळवणं, सिंहासनावर बसून संपूर्ण निर्मितीवर अधिकार स्थापित करणं आणि पवित्र आत्म्याद्वारे विश्वासणाऱ्यांशी एक नवीन, अधिक जवळचं नातं जोडणं, या सर्व गोष्टींचा समावेश आहे. हो. याचा मुख्य सार हा आहे की पुत्राचं शारीरिकरित्या दूर जाणं हेच त्यांच्या आध्यात्मिक उपस्थितीसाठी आणि विश्वासणाऱ्यांना पित्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक होतं. त्यांचं जाणं हे एका मोठ्या, अद्भुत योजनेचा भाग होतं. या योजनेमुळे वेळ आणि अवकाशात पापाचा नाश होऊन देवाचं जीवन सर्वत्र पसरेल. ते गेले म्हणून ते अधिक जवळ आले. या स्रोतांच्या शेवटी एक विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली आहे, जी ऐकून मन सुन्न होतं. असं म्हटलं आहे की अंतिम न्यायनिवाडानंतर जेव्हा सर्व काही देवाच्या अधीन होईल, तेव्हा पुत्र स्वतःला आणि त्याने मिळवलेल्या राज्याला पित्याच्या अधीन करेल, जेणेकरून देव सर्वांमध्ये सर्व काही होईल. यावर विचार करायला हवा की जेव्हा पुत्राने इतक्या परिश्रमाने मिळवलेला अधिकारही शेवटी परत केला जाईल आणि फक्त देवच सर्वस्व असेल, तेव्हा त्या अंतिम निर्मितीचं स्वरूप कसं असेल